नमस्कार, मी संगीता वाघ, महिला मुक्ती मोर्चा संघटनेची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करतोय। आता सध्या जे रुपालीताई चाकणकर आणि भोंदू बाबा अशोक खरात याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष केंद्रित झालेलं आहे, याच्यामध्ये रुपालीताई चाकणकर यांना सहारूपी करावं अशी माझी पहिली मागणी राहील। दुसरा विषय असा आहे की जे 58 व्हिडिओ मीडियासमोर आलेले आहे, त्या 58 व्हिडिओची सखोल चौकशी करून त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। त्याच्यामध्ये पण रुपालीताई चाकणकर यांचा हेतुपुरस्पर हात आहे। त्याच्यामध्ये जे 250 ते 300 व्हिडिओ 300 क्लिप ह्यासुद्धा व्हायरल होण्याची शक्यता आहे, त्यासुद्धा काही कालांतराने पुढे येत आहे। त्याच्यामध्ये ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर यांना हटवण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रभरातून होत आहे। याच्यामध्ये सुषमाताई अंधारे म्हणा, याच्यामध्ये आपल्या चित्राताई वाघ म्हणा, तृप्ती देसाई म्हणा किंवा ठोंबरे मॅडम म्हणा, सर्वांनी आवाज आपापल्या स्तरावरून उचललेला आहे। महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या मार्फत मी सुद्धा एक आवाज उठवतोय की ज्या आमच्या मनाला हरकत नाही, आमच्या ज्या रुपालीताई चाकणकर होत्या यांनी प्रत्येक कामामध्ये दिरंगाई केलेली आहे, ढील दिलेली आहे आणि महिला आयोग चालवताना सुद्धा त्यांच्यावर बरेच काही आरोप होते। त्या आरोपाला सुद्धा त्यांनी जुमानलं नाही, कारण त्यांच्या मागे जे पाठबळ होतं, राजकीय पाठबळ होतं, ते पाठबळ त्यांना असं वाटत होतं की खूप वाघाची ठाल माझ्या पाठीमागे आहे, त्याच्यामुळे ते अनेक काही असे काही कारनामे करत गेले। आता जो विषय आहे ह्या भोंदू बाबाचा, अशोक खरात नावाचा जो भोंदू बाबा आहे यांना जे ते रुपालीताई चाकणकर म्हणते मला माहीतच नाही आहे, परंतु रुपालीताई चाकणकर यांना सर्व गोष्टी माहिती आहे, कारण त्या त्यांच्या आश्रमात गेलेल्या आहेत। त्या सांगतात की माझे गुरु होते आणि अशेदर यांचे गुरु असतील, आता 4 दिवसापूर्वी काहीतरी महिला दिवस होता, त्या महिला दिनाच्या दिवशी रुपालीताई चाकणकर लोकांना सांगतात, महिलांना उद्देशून सांगतात, हातामध्ये तुम्ही संविधान ठेवा, तुम्ही हे ठेवू नका, तुम्ही पोथीपुराण ठेवू नका। आणि बाईच जर तळवे चाटत बसते तर यांना काय म्हणावं रुपालीताई चाकणकरला? तीच एका क्रिमिनल माणसाचे, बलात्कारी माणसाचे पाय धुते, तीर्थ पिते। तो जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती लोकांना, महिलांना मूत्र पाजते आणि मूत्र पाजून त्यांना हिप्नोटाईज करते, त्यांच्यावर बलात्कार करते, त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात, तरी हे लोक काहीच करायला तयार नाही। आणि एकच व्यक्ती नाही हो, याच्यामध्ये मोठमोठे लीडर याच्यामध्ये अडकून पडलेले आहे। देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर आपले शिंदे साहेब, मोठमोठ्या लोकांसोबत त्यांचे पोस्टर व्हायरल होत आहे। हे लोक म्हणतात आम्हाला माहिती नाही आहे, आणि देवेंद्रजी फडणवीस खास करून म्हणतात, जे काही लोक बोलत आहेत टीकाटिप्पणी करू नका, मीडियाला धमकावतात, तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, म्हणजे याला पाठबळ कोण पुरवते? देवेंद्रजी फडणवीस। मी तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे। आम्ही हे म्हणतोय की जे ताईंनी जे राजीनामा दिला, राजीनाम्यापुरतं मर्यादित राहू नका। राजीनामा दिला, एक कागद दिला आणि तोही सगळ्या ताट मानेने दिला, म्हणजे बाईच्या तोंडात शिकंज पण नव्हती। तुम्ही जो राजीनामा द्या, राजीनाम्याची मतलब नाही, तुम्हाला कायमस्वरूपी महिला आयोगाच्या पदावरून हटविण्यात यावं, पहिली मागणी। दुसरी मागणी आमची हे राहणार आहे की जो भोंदू बाबा आहे, जो अशोक खरात नावाचा व्यक्ती आहे, ज्याने 58 व्हिडिओ व्हायरल केले, 200 ते 250 महिलांवर त्यांनी बलात्कार केलेले आहे, असे काही व्हिडिओ व्हायरल होत आहे, याच्यामध्ये सर्वात आधी रुपालीताई चाकणकर यांना सहारूपी करण्यात यावं। त्याच्यानंतर तिसरी माझी मागणी राहणार आहे, जे काही यांनी अमाप संपत्ती या भोंदू बाबाच्या माध्यमातून जमा केलेली आहे, असे बरेच काही व्हिडिओ व्हायरल झाले, याची सखोल चौकशी करण्यात यावी। चौथा माझा मुद्दा राहणार आहे, जेवढे काही हे लोक आहेत, जे काही मंत्री संत्री आहेत, जे त्या बाबाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, जे आता काल उद्धवजी ठाकरे सुद्धा बोलले की पाणी कोणी पुरवलं, पाणी कुठे मुरलं, हे सुद्धा शोधण्याची गरज आहे आपल्याला आहे। म्हणून जेवढे काही मंत्री संत्री याच्यामध्ये प्रकरणामध्ये अडकलेले आहे, जे काही लोक याच्यासोबत होते, सर्वांची सखोल चौकशी करण्यात यावी। यांच्यावर सुद्धा वेळ पडली, यांना सुद्धा सहारूपी करून यांना सुद्धा अटक करण्यात यावी, ही महिला मुक्ती मोर्चा संघटनेची माझी शेवटची मागणी आहे।